तुम्हाला 1993 सालचा हा फोटो आठवतो का? सुदानमध्ये काढलेल्या या फोटोमध्ये एक गिधाड त्या भुकेलेल्या लहान मुलीच्या मरणाची वाट पाहत आहे. या फोटोचं शीर्षक होतं द वल्चर अँड द लिटिल गर्ल. फोटोग्राफर होता साऊथ आफ्रिकेचा केविन कार्टर, त्या वर्षीचा पुलित्झर प्राइज विजेता. असे असून देखील त्याने आपल्या वयाच्या केवळ 33व्या वर्षी आत्महत्या केली. कारण काय? तर एकाने फोनवर त्याला प्रश्न विचारला, त्या मुलीचे शेवटी काय झाले? कार्टर म्हणाला, मला माहीत नाही. मी खूप घाई गडबडीत होतो आणि मला विमान पण पकडायचे होते. समोरच्या माणसाने दुसरा प्रश्न विचारला, तिथे किती गिधाडे होती? कार्टर म्हणाला, मला वाटतं बहुतेक एकच गिधाड तेथे होते. फोनवरील माणसाने अत्यंत तुच्छतेने कार्टरला सांगितले, मी तुला सांगतो, त्या दिवशी तेथे 2 गिधाडे होती. एक फोटोमध्ये असलेलं आणि दुसरे कॅमेरा मागे असलेलं. या शब्दांचे महत्त्व समजून घेत कार्टर अस्वस्थ झाला आणि शेवटी त्याने आत्महत्या केली. कार्टर आज जिवंत असता जर त्याने उपासमार झालेल्या बाळाला फक्त अर्ध्या मैलाच्या अंतरावर असलेल्या युनायटेड मिशनच्या आहार केंद्रात नेले असते, किंवा जर त्या भुकेल्या मुलीकडे जाण्याचा प्रयत्न केला असता तर. आज 26 वर्षांनंतर गिधाडे अजूनही संपूर्ण भारतातून हातात कॅमेरे घेऊन सर्वत्र परतत आहेत. हजारो किलोमीटर चालत कामगारांचे फोटो घेण्यात व्यस्त आहेत. ही गिधाडे कामगारांच्या मृत्यूबद्दल चिंता करण्यापेक्षा TRP वाढविणाऱ्या बातम्यांविषयी अधिक काळजी घेतात. मृत कामगार आणि मुलांच्या शरीरावर मसाले ओतून ते ब्रेकिंग न्यूज गोळा करण्यात व्यस्त आहेत. केविन कार्टर यांचा स्वाभिमान होता म्हणून त्याने आत्महत्या केली. परंतु या पत्रकाराच्या नावाखाली ही गिधाडे सन्मानाने ब्रेकिंग न्यूज बनवण्यात व्यस्त आहेत. लेखक अज्ञात.